हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे सामाजिक. टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे 2 भाग केले. आजचं सामाजिक सेक्शनचं पहिलं लेक्चर. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. देशातील जे काही तरुण आहेत त्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्याचं नाव आहे मेरा युवा भारत किंवा त्याला माय भारत असं देखील त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. सो केंद्र सरकारने तरुणांच्या विकासासाठी सुरू केलेली एक युवा डिजिटल शाखा त्या ठिकाणी आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर जो सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती म्हणून साजरा केला जातो किंवा त्याला आपण एकता दिवस म्हणून देखील साजरा करतो, या दिवशी त्याचं अनावरण केलं. सो लक्षात ठेवा, अनावरण कोणी केले आणि कोणत्या तारखेला ते केलेलं आहे हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली याचा उद्देश काय आहे, ते देशातील तरुणांच्या नेतृत्व क्षमतांचा विकास करणं किंवा त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणं. म्हणजे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर तुम्ही स्वतःमधल्या नेतृत्व क्षमतांचा विकास कसा करू शकता किंवा तुमचं स्किल कसं अपग्रेड करू शकता ह्याची माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. या माध्यमातून तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची संधी त्या ठिकाणी असेल. देशाच्या समोर भरपूर मोठे प्रॉब्लेम्स आहेत. करप्शन, मालन्यूट्रिशन असेल, कुपोषण असेल, हे सगळे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आहेत. त्या प्रॉब्लेम्सला तुम्ही कसं काय ओव्हरकम करू शकता यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तुमची मतं त्या ठिकाणी मांडू शकता, ज्याच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये तुमचा सहभाग त्या ठिकाणी असेल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची ही डिजिटल वाहिनी त्या ठिकाणी आहे. 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुण याचे लाभार्थी त्या ठिकाणी असतील. नेहरू युवा केंद्र संघटना संस्थेच्या धर्तीवर या ठिकाणी ही जी काही व्यवस्था आहे मेरा युवा भारत नावाची निर्माण करण्यात आलेली आहे. ओके, यस. पुढचा फार इंटरेस्टिंग मुद्दा त्या ठिकाणी आहे. ओके, ते म्हणजे जे काही समलिंगी जोडपे आहेत त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका अशी होती की आम्हाला विवाहाला कायदेशीर परवानगी द्या, आणि या समलिंगी विवाहांच्या संदर्भात जी काही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती त्याच्या अंतर्गत निकाल देण्यात आलेला आहे आणि समलिंगी विवाहांना सध्या तरी मान्यतेची प्रतीक्षाच त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ सुप्रीम कोर्टानं समलिंगी विवाहांना कायदेशीर परमिशन देण्याला त्या ठिकाणी नाकारलेली आहे. सो सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. ह्याच्यासाठी जे घटनापीठ स्थापन केलं होतं त्याचे अध्यक्ष स्वतः धनंजय चंद्रचूड त्या ठिकाणी होते. S.K. कौल, S.A. भट्ट, हिमा कोहली आणि P.S. नरसिंह यांच्या घटनापीठानं असा निर्णय दिला की इथून पुढं जे काही समलिंगी विवाह होतील त्यांना आम्ही कायदेशीर परवानगी त्या ठिकाणी देणार नाही. सो कायदेशीर परवानगी म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एखादं जे काही जोडपं असतं त्याच्यामध्ये एक पुरुष आणि स्त्री असतो, ज्यांना कायदेशीर परवानगी दिली जाते. म्हणजे काय तर त्यांच्या नावाचं जे काही मॅरेज सर्टिफिकेट आहे ते दिलं जातं. ते दोघंही त्या ठिकाणी एखादं संयुक्त घर घेऊ शकतात, एकमेकांचे संपत्तीमध्ये वारसदार ठरू शकतात, किंवा त्या ठिकाणी त्यांना नॅचरली जर त्यांना बाळ होत नसेल तर ते दत्तक त्या ठिकाणी घेऊ शकतात. परंतु जे काही देशातील समलिंगी जोडपे आहेत, समलिंगी म्हणजे काय, पुरुषानं पुरुषासोबत लग्न करणं, स्त्रियांनी स्त्रियासोबत लग्न केलं, आपण त्याला समलिंगी विवाह म्हणतो. देशामध्ये समलिंगी विवाहांना परमिशन जरी असली तरी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता नाही. म्हणजे एका पुरुषानं दुसऱ्या पुरुषासोबत जर लग्न केलं तर त्या ठिकाणी त्यांना मॅरेज सर्टिफिकेट मिळत नाही, किंवा हे 2 पुरुष त्या ठिकाणी कुठल्याही मुलाला दत्तक घेऊ शकत नाहीत, किंवा ते एकमेकाचे संपत्तीचे वारसदार असू शकत नाही. सो ह्याला म्हणायचं कायदेशीर परवानगी. ओके, सो समलिंगी विवाहांना मान्यतेची प्रतीक्षा त्या ठिकाणी राहिलेली आहे. 3 विरुद्ध 2 मतांनी सुप्रीम कोर्टाच्या या घटनापीठानं समलिंगी विवाहांना मान्यतेची मागणी करणारी याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लग्न करा, पण आम्ही तुम्हाला कायदेशीर मान्यता त्या ठिकाणी देणार नाही. ह्याला पार्श्वभूमी काय आहे, तर ह्याला पार्श्वभूमी आहे 2018 मध्ये. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक फार महत्त्वाचं वर्डिक्ट किंवा निर्णय दिला, ते म्हणजे IPC मधील कलम 377 रद्द त्या ठिकाणी केलं. मग तुम्ही म्हणाल की IPC म्हणजे काय, तर इंडियन पिनल कोड, त्याला आपण भारतीय दंड संहिता म्हणतो. हे IPC मधलं कलम 377 काय सांगत होतं, तर एखादा जर व्यक्ती समलिंगी संबंध ठेवत असेल तर त्याला कायदेशीर गुन्हेगार ठरवून त्याला शिक्षा दिली जात असते. परंतु सुप्रीम कोर्टानं प्रत्येकाला आपल्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे,
त्याच्यामध्ये स्वतःला अधिकार दिलेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्ट काय म्हटलं की इंडियन पिनल कोड मधलं कलम 377 आम्ही रद्द करतोय. याचा अर्थ दोन व्यक्ती जर परस्परांसोबत समलिंगी संबंध ठेवत असतील, मग ते शारीरिक देखील असू शकतात, तर त्यांना कुठल्याही त्यांना कुठल्याही कलमांतर्गत शिक्षा दिली जाऊ नये. मला असं वाटतं की राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला होता की इंडियन पिनल कोड मधलं कलम 377 कशाशी संबंध आहे, कशाशी संबंधित होतं, तर ते आहे समलिंगी संबंधासंदर्भात, समलिंगी विवाह नाही. सो इंडियन पिनल कोड मधलं कलम 377 सांगत होतं की कोणीही एकमेकांसोबत समलिंगी संबंध ठेवू शकत नाही. जर असे संबंध तुम्ही ठेवले तर तुम्हाला त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी केली जात होती. आता ते रद्द करण्यात आलेलं आहे. मग जर कलम 377 रद्द केलं असेल तर आम्हाला समलिंगी विवाहांना कायदेशीर परवानगी द्या, यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच याचिका त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. जर आता समलिंगी संबंध ठेवणं कायद्यानं गुन्हा नसेल तर समलिंगी विवाहांना कायदेशीर परवानगी द्या म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच याचिका दाखल झाल्या होत्या. आणि याच याचिकांचा दखल घेत सुप्रीम कोर्टानं एक घटनापीठ स्थापन केलं आणि त्या घटनापीठानं आता निर्णय दिलेला आहे की जरी समलिंगी संबंधांना आम्ही गुन्हेगार ठरवत नसेल तरी आम्ही कायदेशीर परवानगी मात्र देऊ शकत नाही. यासाठी फार मोठा खटला पण गाजला होता बघा. नवतेज सिंह जोहर विरुद्ध केंद्र सरकार नावाचा खटला त्या ठिकाणी आहे. सो आयोग असा आपण प्रश्न विचारू शकतो की हे वर्तमानपत्रामध्ये कंटिन्युअसली होतं की नवतेज सिंह जोहर विरुद्ध केंद्र सरकार नावाचा खटला कशाशी संदर्भात आहे, तर तो आहे इंडियन पिनल कोड मधलं कलम 377 रद्द करण्यासंदर्भातचा हा त्या ठिकाणी आहे. आता हे 5 बेंच जे होतं त्यांचं मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं काय निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे बघा की विशेष विवाह कायद्याअंतर्गत म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकत नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कायदा करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. म्हणजे फार महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी आहे की आम्ही आमचा अधिकार त्या ठिकाणी जमतो, त्यामुळे आम्ही फक्त संसदेला कायदा करा असं सांगू शकतो या संदर्भात फक्त. सो कायदा करण्याचा अधिकार केवळ संसदेला त्या ठिकाणी आहे. केंद्र सरकारनं या समलिंगी विवाहांना कायदेशीर परवानगी देण्याच्या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती नेमावी असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की सुप्रीम कोर्टानं की संसद आणि राज्याच्या विधिमंडळांना विवाहाची नवीन व्यवस्था किंवा नवीन संस्था तयार करण्यास आम्ही भाग पाडू शकत नाही. बेसिकली सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केंद्र सरकारनं स्वतःची भूमिका मांडली तेव्हा त्यांनी सांगितलं की नैसर्गिक नियमाच्या विरुद्ध आहे की पुरुषानं पुरुषाशी लग्न करणं किंवा स्त्रियांनी स्त्रियाशी लग्न करणं. त्यामुळं केंद्र सरकार समलिंगी विवाहांना कायदेशीर परमिशन देऊ शकत नाही. ओके, सो विवाहाची नवीन व्यवस्था किंवा संस्था निर्माण करण्यामध्ये आम्ही संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला भाग पाडू शकत नाही. समलिंगी व्यक्तींना समान हक्क मात्र आहेत आणि त्यांचं संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट केंद्र सरकारनं असं सांगितलं की ही जी काही समलैंगिकता आहे, समलिंगी विवाहाची संकल्पना जी आहे ती शहरी उच्चभ्रू संकल्पना आहे. म्हणजे शहरात राहणारे जे काही उच्चवर्णीय लोक आहेत किंवा हायर क्लास लोक आहेत त्यांच्यामध्येच ही संकल्पना आहे. याला मात्र त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे नकारलेलं आहे की अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये समलिंगी आकर्षण असलेले लोक आहेत, त्यामुळे ही केवळ शहरी उच्चभ्रू संकल्पना असं आहे म्हणता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट पोलिसांनी समलिंगी जोडप्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये किंवा त्यांना त्यांच्या पालकांकडे परतण्यास जबरदस्ती करू नये. की कोणीही जर पालक अशा प्रकारे कंप्लेंट घेऊ येत असेल की हा व्यक्ती माझा मुलगा किंवा मुलगी समलिंगी संबंधांमध्ये आहे आणि तुम्ही त्याला घरी घेऊन या, यासाठी तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. त्यांच्या विरुद्ध जर FIR दाखल करायची असेल तर त्यांना प्राथमिक चौकशी करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट समलिंगी व्यक्तींना जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. आपल्या देशामध्ये जोडीदार निवडू शकतात, ते राहू शकतात, कारण कलम 377 आता रद्द केलेला आहे. परंतु हे दोन लोक जेव्हा लग्न करतील तेव्हा त्यांना कायदेशीर परमिशन मात्र त्या ठिकाणी नसेल. तृतीयपंथी व्यक्तींना विवाह करण्याचा अधिकार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे काही ट्रान्सजेंडर्स आहेत त्यांना विवाह करण्याचा अधिकार असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट समलिंगी जोडप्यांना नागरी भागीदारीचा म्हणजे सिव्हिल पार्टनरशिपचा अधिकार त्या ठिकाणी नाही. उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की एकमेकांचं वारसदार होणं, सामायिकरित्या घर घेणं किंवा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की दत्तक मुलाला दत्तक घेणं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकत नाहीत. समलिंगी विवाह मूलभूत हक्क नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट समलिंगी जोडपी जी आहेत त्यांनी विवाह करण्याचा
बिनशर्त घटनादत्त मूलभूत अधिकार असल्याचा दावा करू शकत नाही. जी काही समलिंगी जोडपी आहेत ते आपला विवाह करण्याचा अधिकार हा बिनशर्त घटनादत्त मूलभूत अधिकार आहे असा दावा त्या ठिकाणी करू शकत नाहीत, असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अधिक माहितीमध्ये देशामध्ये जगभरामध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देणाऱ्या जगातल्या देशांची संख्या आहे 35 देशांनी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. पहिला देश आहे नेदरलँड, ज्यानं 2001 मध्ये मान्यता दिली होती. 35वा म्हणजे शेवटचा देश आहे इस्टोनिया, 1 जानेवारी 2024 पासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे. अशातील पहिला देश ज्यानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली तो आहे तैवान नावाचा देश त्या ठिकाणी. ओके, येस. नंतर आहे बघा, प्रत्येकाला सन्मानासहित जगण्याचा अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्टाने या गोष्टीची दखल घेत सफाई कर्मचाऱ्यांबाबत काही निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. सफाई कर्मचारी म्हणजे काय, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग जे होतं, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणजे आपण म्हणतो ना ते गटारा वगैरे साफ करणारे जे लोक आहेत, त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो बघा. ज्या घाणीला आपण बघू शकत नाही त्या घाणीमध्ये ते अखंड बुडवून त्या ठिकाणी घाण किंवा जे काही ड्रेनेज आहे ते साफ करत असतात आणि ते प्रतिष्ठेसह जगण्यात असं नाही आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी काही मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे ते पूर्णपणे बंद करा. टेक्नॉलॉजी फार ॲडव्हान्स झालेली आहे. मला मागच्या वर्षी एक आठवते बघा, केरळ राज्याने एक बंडीकूट नावाचा एक रोबोट तयार केलेला आहे, जो रोबोट त्या ठिकाणी अशा प्रकारे जे काही मॅन होल्स वगैरे आहेत त्यांचं क्लिनिंग वगैरे करतो. ओके, सो बंडीकूट नावाचा एक रोबोट देखील केरळ सरकारनं सुरू केला आणि हे झालं पाहिजे, कारण की अतिशय वाईट गोष्ट आहे. आपला घरातला कचरा आपण टाकताना आपण असं 2 बोटांनी चिमटीत घेऊन जातो, कारण आपल्या हाताला घाण लागू नये म्हणून. इथं तर जी गटर असते, जेव्हा की सगळ्या शहराची घाण त्या ठिकाणी आलेली असते, ह्या घाणीमध्ये ते उतरलेले असतात आणि ते स्वच्छ करत असतात. सो आणि त्यांच्या बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेले आहे. सो जे काही मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे ते पूर्णपणे संपवून टाका असं सुप्रीम कोर्टाने निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहे. प्लस ह्या अशा गोष्टी होत असताना लोकांचे मृत्यू देखील होतात, त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. देशातील गटारे आणि सेप्टिक टाक्या साफ करत असताना मृत्यू होणाऱ्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे डिरेक्शन्स दिलेले आहेत. जर एखाद्या वेळेला अशा गोष्टी होत असतील आणि त्यांना काही जीवाला हानी झाली असेल तर त्यांना नुकसान भरपाई द्या. नुकसान भरपाई कशा स्वरूपात असेल, जर त्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 30 लाख रुपये द्या, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यात 20 लाख रुपये द्या किंवा अन्य प्रकारचा अपंगत्व आला तर 10 लाख रुपये द्या. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करत असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर नुकसाई भरपाई म्हणून त्या व्यवस्थेनं त्यांना 30 लाख रुपये दिले पाहिजे असं सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हाताने मैला साफ करण्याची पद्धत पूर्णपणे बंद होईल यासाठी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं खबरदारी घ्यावी. अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाताने मैला साफ करण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी डोक्यावरून देखील मानवी मैला वाहून दिला जातो आणि ही 21व्या शतकातल्या किंवा पुरोगामी भारतामध्ये किंवा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी होणं कदाचितच मान्य त्या ठिकाणी नाही, कारण प्रत्येकाला सन्मानासहित प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे ह्या पद्धती बंद व्हाव्या म्हणून केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं खबरदारी घ्यावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये गटारे आणि सेप्टिक टँक्या साफ करत असताना जवळजवळ 347 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि आकडा फार मोठा त्या ठिकाणी आहे आणि ह्यातले 40% मृत्यू उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली या संबंधित 3 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हीच लक्षात ठेवायची आहे की सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारे सफाई कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देताना मृत्यू झाल्यास किती लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याचं सांगितलेलं आहे. 30 लाख रुपये हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. जसं प्रत्येकाला आधार कार्ड आहे तसं आता स्पेशल विद्यार्थ्यांसाठी अपार नावाचा क्रमांक त्या ठिकाणी येणार आहे. सो आयोग असं विचारू शकतं की केंद्र सरकारनं प्रस्तावित केलेला अपार क्रमांक कोणासंदर्भात आहे, कोणासाठी आहे, लहान मुलं, मुली, महिला, विद्यार्थी असं काहीतरी आयोग विचारेल. सो विद्यार्थ्यांसाठी, स्टुडंटसाठी इथून पुढं अपार क्रमांक त्या ठिकाणी असणार आहे. अपार क्रमांक म्हणजे काय, तर जसं आधार कार्ड आहे तसा हा अपार क्रमांक असेल ज्याच्यामध्ये जी काय अकॅडमिक तुमची अचिव्हमेंट आहे ती त्या ठिकाणी सेव्ह केलेली असेल. म्हणजे तुम्हाला 10वीचं मार्क लिस्ट असेल, 12वीचं मार्क लिस्ट असेल, फर्स्ट इयरचं सर्टिफिकेट्स असतील, हे सगळं डिजिटल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. सो विद्यार्थ्यांना दिला जाणारा हा एक विशेष क्रमांक आहे. विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अपार क्रमांक कोणासाठी असणार आहे, स्टुडंटसाठी त्या ठिकाणी असणार आहे. व्हॉट इज अपार? अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, म्हणजे तुमच्या अकॅडमिकच्या संदर्भात हा क्रमांक त्या ठिकाणी असेल. जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारचा अपार क्रमांक आणण्यात आलेला आहे. वन नेशन वन स्टुडंट ID
च्या धर्तीवर त्या ठिकाणी त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता ह्याचा फायदा काय होणार आहे तर विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक माहिती डिजिटल पद्धतीने साठवण्यात येणार आहे आणि संपूर्ण जी काही अकॅडमिक त्यांची वाटचाल आहे त्याच्यावर लक्ष त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली डिजिटल पद्धतीने त्याचे रेकॉर्ड्स ठेवणं हा अपार क्रमांकाचा उद्देश त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की डिजिलॉकर नावाची एक व्यवस्था आहे बघा, त्याच्यामध्ये पण तुम्ही अशा प्रकारे सर्व तुमचे डॉक्युमेंट डिजिटल पद्धतीने ठेवू शकता. मग तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, कोविड वॅक्सिनेशनचे डोसेसचा जो हे असेल किंवा 10वीचे 12वीचे मार्कलिस्ट असेल किंवा ग्रॅज्युएशनचे मार्कलिस्ट असेल, तुमचं लायसन असेल, हे सगळं डिजिलॉकर पद्धतीनं तुम्ही तसंच ठेवू शकता. पण ह्यासाठी व्यवस्था वेगळी निर्माण करण्यामध्ये केंद्र सरकारचा हेतू काय सांगता येणार नाही. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर अपारचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा कोणासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी. आणि याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर शिक्षक विद्यार्थ्यांची जी काही शैक्षणिक माहिती आहे ती डिजिटल पद्धतीनं त्या ठिकाणी सेव्ह केली जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारचा हा असणार आहे. भविष्यात जेव्हा येईल तेव्हा आपण आणखी डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघूयाच. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे बघा, गर्भपाताची परवानगी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं नाकारलेली आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. तुम्ही म्हणाल की हे मध्येच काय आता. ओके, सो बेसिकली मी तुम्हाला सांगतो, देशामध्ये एखाद्या महिलेला जर गर्भपात करायचा असेल तर त्याची मर्यादा आहे 20 ते 24 वीक्स. लक्षात ठेवा, एखाद्या स्त्रीला गर्भधारणा झाल्यानंतर 20 ते 24 आठवड्यांपर्यंत ती स्त्री गर्भपात करू शकते. 20 नॉर्मल केसमध्ये आणि 24 आठवड्यापर्यंत स्पेशल केसमध्ये. म्हणजे एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल, एखादी स्त्री विधवा झालेली असेल किंवा बऱ्याच गोष्टी, एखाद्या घटस्फोट वगैरे झाला असेल तर अशा ठिकाणी 24 आठवड्यापर्यंत एखाद्या स्त्रीला गर्भपात त्या ठिकाणी करता येतो. 24 आठवड्यानंतर पण गर्भपात करता येतो जर बाळामध्ये काही व्यंग असेल किंवा आईला जीवाला काही धोका असेल तर आफ्टर 24 वीक्स देखील ती स्त्री गर्भपात त्या ठिकाणी करू शकते. आता प्रॉब्लेम काय झाला मी तुम्हाला सांगतो. सो मी तुम्हाला काय सांगितलं, भारतामध्ये गर्भपाताची जी मर्यादा आहे ती 20 ते 24 आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी आहे. परंतु 2 मुलांची एक विवाहित महिला होती, ती 26 आठवड्यांची प्रेग्नेंट होती. बघा मी शब्द काय वापरला, एक महिला आहे जी ऑलरेडी 2 मुलांची आई आहे आणि ती 26 आठवड्यांची गर्भवती आहे. आणि 26 आठवड्यांची गर्भवती असताना तिला कळलं की आपण प्रेग्नंट आहे. कदाचित तिला 25व्या आठवड्या पण कळत असेल, परंतु नंतर तिने काय म्हटलं की बाळाची गर्भधारणा झाल्यानंतर 26 आठवड्यांचं झाल्यानंतर तिला कळलं की आपण गर्भवती आहोत. आणि तिनं असं म्हटलं की मी ऑलरेडी 2 मुलांची आई आहे आणि मला आता 3रं जे बाळ होणार आहे, जी की मी 26 आठवड्यांची गर्भवती आहे, मला तुम्ही गर्भपाताला परवानगी द्या. आता परवानगी का? कारण भारतामध्ये गर्भपाताची मर्यादा आहे 20 ते 24 आठवडे. मग काही लोकांना प्रश्न पडला असेल की 26 आठवड्यांची गर्भवती होईपर्यंत त्या स्त्रीला कळलं नाही का की आपण गर्भवती आहोत, का तिला आता गर्भपात करायचा आहे, तिची पहिल्यांदा इच्छा होती आणि नंतर तिला इच्छा मेली असेल म्हणून तिला आता गर्भपात करायचा आहे. तर मी ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. काय झालं, जेव्हा तिला 2रा मुलगा झाला तेव्हा तिला पोस्टपार्टम डिप्रेशन झालं. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय, जेव्हा एखादी स्त्री आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा ती एका विशिष्ट डिप्रेशनमध्ये जाते. नॉट नेसेसरी सगळ्या स्त्रियांबद्दल होतं, परंतु 100 पैकी जवळजवळ 90 ते 99% स्त्रियांमध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन येतं. आणि ही फार स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणजे पुरुषांना तर हे समजायला पाहिजे की 9 महिने एखादी स्त्री एखाद्या जीवाला आपल्या पोटामध्ये वाढवत असते आणि अशा वेळेला 9 महिन्यानंतर ते जेव्हा बाळ बाहेर येतं किंवा ते जन्माला येतं तेव्हा त्या काळामध्ये तिचे मूड स्विंग्स असतील किंवा तिच्या शरीरावर परिणाम झालेला असेल. कदाचित एखादी फार फिटनेस फ्रीक स्त्री आहे आणि नंतर प्रेग्नन्सीमध्ये तिचं वजन वाढलं, त्याला पण डिप्रेशन येऊ शकतं की आता माझं एवढं मोठं वजन वाढलेलं आहे, मी वजन कसं कमी करू. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला डिप्रेशन येत असतं. आणि ही जी स्त्री आहे पण ह्या स्त्रीला पण पोस्टपार्टम डिप्रेशन सुरू होतं आणि त्या काळामध्ये तिनं काही टॅबलेट्स त्या ठिकाणी घेतल्या होत्या डिप्रेशन कमी करण्यासाठी. आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा तिची मासिक पाळी हुकली, त्यामुळे तिला असं वाटलं की आपल्या गोळ्यांचा असर असेल त्यामुळे आपली मासिक पाळी स्किप झालेली आहे. जनरली स्त्रिया जेव्हा आपण प्रेग्नंट आहोत का नाहीत ह्याचं साधारण फॉर्म्युला काय असतो, एकतर प्रेग्नन्सी किट माध्यमातून चेक करणं किंवा जर स्त्रीची मासिक पाळी हुकली असेल किंवा स्किप झाली असेल तर स्त्रीला अंदाज येऊ शकतो की आपल्याला कदाचित त्या ठिकाणी आपण प्रेग्नंट आहोत. परंतु ती त्यावेळेला काही गोळ्यांचं सेवन करत होते त्यामुळे तिची मासिक पाळी बऱ्याच वेळेला स्किप झाली, त्यामुळे तिला अंदाज आला नाही की आपण प्रेग्नंट आहोत. आणि 26व्या आठवड्यात तिला कळलं की आपण प्रेग्नंट आहोत. आणि ऑलरेडी ती 2 मुलांची आई आहे. तिनं स्पष्टपणे सांगितलं की मी 2 मुलांची जबाबदारी त्या ठिकाणी घेऊ शकते, 3ऱ्या अपत्याला जन्म दिला तर मी त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, म्हणून मला त्या ठिकाणी गर्भपाताला परवानगी द्या. आणि मला असं वाटतं की जी स्त्री आपल्या मुलाला पोटात वाढवते आणि त्या स्त्रीला वैयक्तिक अधिकार पाहिजे, कारण ती स्त्री
स्वतःचं शरीर आहे, तिला परवानगी पाहिजे, तिला विचारलं पाहिजे आपण की तुला हे मूल जन्माला घालायचं आहे का नाही. परंतु कायदा असा आहे की देशामध्ये 20 ते 24 आठवड्यांपर्यंत तुम्हाला गर्भपात करता येऊ शकतो. आफ्टर 24 वीक्स गर्भपात करता येत नाही. अन्यथा जर बाळाच्या आईला किंवा बाळामध्ये जर व्यंग असेल तर 24 आठवड्यांतर गर्भपात करता येऊ शकतो. 26 आठवड्यांचे गर्भवती असलेल्या स्त्रीला आता त्या ठिकाणी गर्भपाताला परवानगी द्यायची का नाही या विषयावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेच्या खंडपीठासमोर सुनावणी त्या ठिकाणी सुरू होते. न्यायालयानं स्पष्ट मत दिलं की न जन्मलेल्या बालकांच्या हक्कांना प्राधान्य देताना आम्ही त्याचा श्वास थांबवू शकत नाही. जे काही बालक जन्माला यायचं आहे त्याचे काही मूलभूत अधिकार त्या ठिकाणी आहेत. त्याला जगण्याचा अधिकार आहे, कारण ते बाळ आता 26 आठवड्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं आम्ही त्याचा श्वास थांबवू शकत नाही. कारण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं स्पष्टपणे अहवाल दिला की बाळाच्या हृदयाचे ठोके आम्हाला जाणवत आहेत आणि अशा बाळाचा जन्म किंवा श्वास आम्ही थांबवू शकत नाही, म्हणजेच गर्भपाताला परवानगी देऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सो गर्भपाताच्या संदर्भात बरेच म्हणजे मी म्हणतो रोज पेपरला त्या ठिकाणी त्यावेळेला येत होतं. सो सुप्रीम कोर्टानं त्या स्त्रीला गर्भपात करण्याची परवानगी नाकारलेली त्या ठिकाणी आहे. देशातील गर्भपात कायदा जो आहे तो आहे 1971चा. देशामध्ये गर्भपाताची कमाल मर्यादा आहे 20 आठवडे, परंतु काही स्पेशल केसेसमध्ये ही मर्यादा 24 आठवड्यापर्यंत वाढवता येऊ शकते. जर त्या स्त्रीला घटस्फोट झाला असेल, जर त्या स्त्रीवर ती स्त्री विधवा झाला असेल, जर ती बलात्कार झालेला असेल किंवा अब्रकामध्ये काही गंभीर व्यंग असतील तर त्या ठिकाणी 24 आठवड्यापर्यंत करता येऊ शकतात. ही सुधारणा आहे 2021ची. सो लक्षात ठेवा, नॉर्मल केसमध्ये 20 आणि स्पेशल केसमध्ये 24. याचा अर्थ देशामध्ये गर्भपाताची मर्यादा जी आहे ती 20 ते 24 आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी आहे. गर्भामध्ये विकृती असल्यास किंवा गर्भवती महिलेच्या जीवाला धोका असल्यास 24 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी देखील गर्भपात करायला परमिशन त्या ठिकाणी मिळू शकते. ओके, येस. नंतर जे काही ऑर्गन डोनेशन आहे त्याच्या संकल्पनामध्ये पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत असं अहवालानुसार कळलेलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि ऊर्ती प्रत्यारोपण संस्था जी आहे त्या संस्थेनं आकडेवारी जाहीर केली. त्याच्यामध्ये लक्षात आलं की महिला जास्त इंटरेस्टेड आहेत आपल्या मृत्यूच्या नंतर ऑर्गन डोनेशनसाठी. ओके, 30 ते 44 असा एक वयोगट आहे ज्या वयोगटांनी जास्त अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे. अवयवदान करणाऱ्यांची एकूण संख्या महिला आहेत बघा 47,000, पुरुष आहेत 35,000, म्हणजे ऑलमोस्ट 10-12 हजारचा डिफरन्स आहे. 12 तृतीयपंथी त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या ऑर्गन डोनेशनच्या संकल्पनेमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, मध्य प्रदेश 2 नंबरला आहे आणि तेलंगणा त्या ठिकाणी 3 नंबरला आहे. नंतर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयानं एक योजना सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे श्रेष्ठ. ह्या श्रेष्ठचा जर लॉंग फॉर्म बघितला तर तुम्हाला याचा अंदाज येऊ शकतो की ही योजना कुणासाठी त्या ठिकाणी आहे. बघा, स्कीम फॉर रेसिडेन्शियल एज्युकेशन, म्हणजे काही निवासी ज्या काही शाळा आहेत त्या निवासी शाळांमध्ये कोणाला तरी प्रवेश देण्यासंदर्भातली ही योजना आहे. सो स्कीम फॉर रेसिडेन्शियल एज्युकेशन फॉर स्टुडंट्स इन हायस्कूल इन टार्गेटेड एरियाज. सो लक्षात ठेवा, एकतर रेसिडेन्शियल एज्युकेशन, दुसरा आहे हायस्कूल आणि टार्गेटेड एरियाज. आता बघूयात आपण ही योजना कोणासाठी त्या ठिकाणी आहे. सो सगळ्यांना लक्षात आलं, निवासीच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये हायस्कूलच्या ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी श्रेष्ठ नावाची योजना आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. आता बघा, देशातले जे काही सर्वोत्कृष्ट CBSE आणि राज्य मंडळ संलग्न खाजगी निवासी शाळा आहेत, लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट, CBSE आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या म्हणजे ॲफिलेटेड असलेल्या ज्या काही खाजगी शाळा आहेत त्या शाळांमध्ये अनुसूचित जातीच्या म्हणजे शेड्यूल्ड कास्टच्या गुणवंत मुलामुलींना जागा उपलब्ध करून देणं. सो बेसिकली देशामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी निवासी शाळा आहेत. अशा खाजगी निवासी शाळा ज्या CBSEला किंवा राज्य मंडळाला ॲफिलेटेड आहेत त्या शाळांमध्ये काही राखीव जागा अनुसूचित जातीच्या मुलामुलींना उपलब्ध करून द्या. सो लक्षात ठेवा, श्रेष्ठ नावाची योजना कोणासाठी आहे? अनुसूचित जातीसाठी. कशासाठी? रेसिडेन्शियल एज्युकेशन म्हणजेच निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात. 9वी आणि 11वीच्या प्रवेशासाठी सुमारे 3,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निवडलं जाणार आहे. म्हणजे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी यासाठी त्यांना दिलं जाणार आहे. म्हणजे हायस्कूल एज्युकेशनसाठी त्यांना निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ओके, येस.
नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. पहिलं बघितलं, जी काही तरुणांसाठी युवा डिजिटल शाखा सुरू केलेली आहे त्याचं नाव आहे मेरा युवा भारत. 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्या माध्यमातून तरुणांना आपल्या क्षमतांचा, नेतृत्व क्षमतांचा आणि कौशल्यांचा विकास त्या ठिकाणी करता येणार आहे. याच्या माध्यमातून प्रत्येक तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची योजना आहे. 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुणींचे लाभार्थी त्या ठिकाणी आहेत. समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याची परवानगी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं नाकारलेली आहे 3-2 मतांनी. याची पार्श्वभूमी ही आहे की 2018 मध्ये नवतेज सिंह जोहर विरुद्ध जो काही केंद्र सरकार खटला गाजला त्याच्यामध्ये IPC मधील कलम 377 रद्द केलं, जे समलिंगी संबंधांना गुन्हेगार ठरवण्याच्या संदर्भातलं त्या ठिकाणी होतं. आणि त्याच्यानंतर समलिंगी जोडप्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली, जर आता हे कलम रद्द केलं असेल तर आम्हाला समलिंगी विवाहांना कायदेशीर परवानगी त्या ठिकाणी द्या. नंतर सुप्रीम कोर्टानं बरेच त्या ठिकाणी गोष्टी दिल्या की समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकत नाही. कायदा करण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. या केंद्र सरकारनं याच्या संदर्भात उच्चस्तरीय समिती नेमावी. राज्य किंवा संसदाला आम्ही विवाहाची नवीन संस्था तयार करण्यास भाग पाडू शकत नाही. समलिंगी व्यक्तींना समान हक्क आहेत आणि त्यांचं संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे. समलैंगिकता ही फक्त शहरी उच्चभ्रू संकल्पना त्या ठिकाणी नाही. जे काही समलिंगी जोडपे आहेत त्यांना मूल दत्तक घेता येणार नाही. समलिंगी जोडप्यांना त्रास होऊ नये याची पोलिसांनी काळजी घ्यावी आणि त्यांच्यावर FIR नोंद करण्याच्या पूर्वी त्यांची प्राथमिक चौकशी त्या ठिकाणी व्हावी. प्रत्येक व्यक्तीला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. समलिंगी व्यक्तींना विवाह करण्याचा अधिकार आहे. समलिंगी जोडप्यांना नागरी भागीदारीचा अधिकार त्या ठिकाणी नाहीये. समलिंगी विवाह हा मूलभूत अधिकार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जगामध्ये असे 35 देश आहेत ज्यांनी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. नेदरलँड हा पहिला देश आहे ज्यानं 2001 मध्ये विवाहांना कायदेशीर मान्यता दिली. इस्टोनियामध्ये जानेवारी 2024 पासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. तैवान हा पहिला देश त्या ठिकाणी आहे. नंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. जर अशा सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास तर त्याला 30 लाख रुपये नुकसान भरपाई द्या. विद्यार्थ्यांसाठी आता अपार क्रमांक असणार आहेत. ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, डिजिटल पद्धतीनं त्यांची शैक्षणिक माहिती साठवण्यात येणार आहे. ओके. नंतर आहे देशामध्ये जनरली गर्भपाताची मर्यादा जी आहे ती 20 ते 24 आठवड्यांपर्यंत आहे. परंतु एक महिला जी 26 आठवड्यांची गर्भवती होती तिला त्या ठिकाणी गर्भपात करायचा होता म्हणून सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी परवानगी मागितली आणि सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की कायद्याचा आधारे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गर्भपाताला परमिशन देऊ शकत नाही, कारण आम्हाला त्या न जन्मलेल्या बाळाचे काही मूलभूत अधिकार आहेत आणि त्याचा आम्ही श्वास त्या ठिकाणी थांबवू शकत नाही. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. 20 नॉर्मल केसमध्ये. जर स्पेशल केसमध्ये घटस्फोट, विधवा, बलात्कार आणि अर्भकामध्ये जर गंभीर व्यंग असेल तर 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. 24 आठवड्यानंतर ही गर्भपात शक्य आहे, परंतु गर्भामध्ये जर विकृती असेल किंवा गर्भवती महिलेच्या जीवाला त्या ठिकाणी धोका असेल तर. अवयदानाच्या संकल्पनामध्ये पुरुषांपेक्षा महिला त्या ठिकाणी आघाडीवर आहेत. 47 महिलांनी संकल्प केलेला आहे. 47,000 महिलांनी संकल्प केलेला आहे, तर 35,000 पुरुषांनी संकल्प केलेला आहे. महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे अवयदानाच्या संकल्पनामध्ये. नंतर जे काही अनुसूचित जातीतील गुणवंत मुलं मुली आहेत त्यांना खाजगी निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी श्रेष्ठ नावाची योजना सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये 9वी ते 11वीच्या प्रवेशासाठी सुमारे 3,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निवडलं जाणार आहे. ओके. येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.